आत्ताच नरवणे येथे बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला तो महाराष्ट्राचा लोकप्रिय बैल तो म्हणजे बकासूर. आता तो बकासूर जो आहे तो नरवणेच्या जो मानाचा गणपती आहे याच्या दर्शनासाठी आलेला आहे. आपल्यासोबत मालक आहेत. काय सांगताल, आज तुम्ही प्रथम बक्षीस जिंकला आणि गणपतीच्या दर्शनाला आलाय? नाही, त्या दिवशीच नरवणे गावचे ग्रामस्थ मला त्या दिवडच्या मैदानात भेटायला आले होते. ते बोलले होते की आम्हाला बैल गणपतीला न्यायचा म्हणून, तर त्यांना बोललो 7 तारखेला आम्ही पळायला येणार आहे. मग त्या दिवशी आम्ही नक्की दर्शनाला येऊ. आज खर तर गणरायाचं विसर्जन आहे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि या गावात एक गाव एक गणपती आहे. तुम्ही बघितलं असेल तर हो. ग्रामस्थांचं प्रेम कसं वाटलं? नाही, कसं खूप दर्शन आनंद घेतलं? वाटला मला. त्या दिवशीच त्यांनी येऊन सांगितलंय की एक गाव एक गणपती आहे, बकासूरला गणपती बाप्पांच्या दर्शनाला न्यायचंय म्हणून. तर त्यांना बोललो 6 तारखेला तुमच्या गावामध्ये मैदान, त्या दिवशी आम्ही नक्की 100% उपस्थिती लावू. दरवर्षी या गावाला किंवा या मैदानाला आपण येणार का वगैरे? हो, जसं नक्की भविष्य येणार. काळात बैल जिंकू किंवा नंतर? नाही, 100% येणार. आता इथचं पुढचं नियोजन कसं राहणार आहे बकासूरचं आगामी काळातलं वगैरे? आता बघू ना, कळेल लवकरच. आता आम्हाला पण जास्त माहित नसतं. एकंदरीत कसं वाटलं इथं दर्शन घेतल्यानंतर? नाही, किंवा खूप एक आनंद वाटला. चांगलं नाही, एक गाव एक गणपती, खूप आनंद वाटला.